नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण अजिबात चिकट न होणारी गावरान भेंडीची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत. गावरान भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी हे पावशेर गावरान भेंडी घेतलेले आहेत. ही भेंडी वेगळी असते, पोपटी कलरची असते ही, आणि आपली नेहमी रेग्युलर भेंडी असते ती हिरवी असते. आता ह्याच्यावर बारीक काटे असतात. तर ही गावरान भेंडी मी भाजी करण्यासाठी घेतलेली आहे. ह्याची आपण सोप्या पद्धतीने भाजी बनवूयात. तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने 2 वेळा. आता हे बारीक चिरून घेते. गावरान भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी भेंडी बारीक चिरून घेतलेला आहे. एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो. आधी आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून ही भेंडी भाजून घेऊया. जे जास्त निबर भेंडी जास्त कठीण होते त्यातील मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि कोवळी भेंडी मी चिरून घेतलेले आहेत. भेंडी भाजण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालते. त्यानंतर भेंडी घालते. भेंडी मंद आचेवर चांगलं खरपूस होईपर्यंत, चांगलं तांबूस होईपर्यंत भाजून घेऊयात. भेंडी चांगलं एकसारखं हलवत चांगलं भाजून घ्यायचं आहे. ही गावरान भेंडी जास्त चिकट नसते. भेंडी चांगली भाजून झालेली आहे. हे मी एका डिशमध्ये काढून घेते. फोडणी करण्यासाठी मी गॅसवर कढईत तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. मोहरी घालते ह्यामध्ये. मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचे आहे. तडतडा लागले त्यानंतर जिरे घालते. त्यानंतर कांदा, टोमॅटो चांगलं भाजून घेऊया. आता यामध्येच मिक्स घालते. हे कांदा टोमॅटो लवकर भाजले जातील. चांगलं मऊ होईपर्यंत कांदा टोमॅटो भाजून घेऊया. कांदा टोमॅटो चांगलं भाजलेला आहे. आता यामध्ये मी भेंडी घालते. कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद घालते. त्यानंतर कुटून घेतलेलं लसूण घालते. त्यानंतर भेंडी घालून चांगलं परतून घेऊया. तर ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते. दोन चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, मिक्स करून घेते सर्व. आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घेते. तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. मस्त अशी वाफेवर ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. गावरान भेंडीची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. नवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.